Hello everyone. In this video we are going to discuss, or you can say we are going to analyze today's practice mock test, which is based on English session. And without further ado, let's start with our session. Okay. So पहिला क्वेश्चन दिलेला आहे त्यांनी की ज्याच्यामध्ये they have given you one full sentence with 4 bold words. ओके, सो त्यांनी सांगितलं ह्या 4 दिलेल्या बोर्ड वर्ड्स मधला कोणता वर्ड ग्रामॅटिकली अँड कंटेक्चुअली इनकरेक्ट आहे ते शोधून काढा. यू हॅव टू फाइंड आउट द रॉंग इनकरेक्ट वर्ड. सो द फर्स्ट सेंटेन्स इज अॅन्युअल कॉन्फरन्स वर हेल्ड. वार्षिक कॉन्फरन्स घेतली जात होती टू हेल्प गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटला मदत करण्यासाठी, रिमाइंड आठवण करून देण्यासाठी, द प्रोसेस ऑफ इंटरनॅशनल आर्बिट्रेशन. आर्बिट्रेशन मीन्स मीडिएशन, मध्यस्थी. सो या वाक्यामध्ये कंटेक्स्ट वाइज इनकरेक्ट सेंटेन्स आहे रिमाइंड. हियर यू हॅव टू यूज रिफाइन वर्ड और यू कॅन ऑल्सो यूज वर्ड डेव्हलप. सो गव्हर्नमेंटला आर्बिट्रेशन इंटरनॅशनल जी प्रोसेस आहे ती रिफाइन, डेव्हलप, सुधारण्यासाठी ही कॉन्फरन्स परत परत घेतली जायची. द इनकरेक्ट वर्ड इज remind. Next sentence is large families. Large families, मोठ्या ज्या फॅमिलीज आहेत, they received, त्यांना मिळत होतं, सबसिडीज मिळत होत्या टू हेल्प विथ देअर, कशासाठी, त्यांच्या युटिलिटीज मध्ये, रोजच्या खर्चांमध्ये मदत करण्यासाठी, स्कूल फीज पे करण्यासाठी, अँड हाऊस होल्ड एक्सपेन्सेस म्हणजेच घर खर्च त्यांचे चालवण्यासाठी. सो हियर not a single word is incorrect, all are correct. While encouraging agriculture productivity, agricultureचं उत्पादन वाढवण्यासाठी, त्याला प्रोत्साहन देत असताना ब्रिटिशांनी आणखीन कशासाठी पैसे पुरवलेत लोकांना की त्यांनी चिल्ड्रनचं काम शेतामध्ये जास्त वाढवावं, त्यांनी त्यांच्या मुलांना जास्त काम लावावं, शेतामधलं जास्त मुलांना कामासाठी घ्यावं, ह्याच्यासाठी सुद्धा त्यांनी इकॉनॉमिक इन्सेंटिव्ह लोकांना प्रोव्हाइड केलेले होते. सो अगेन ऑल वर्ड्स आर करेक्ट, इवन कंटेक्चुअली अँड ग्रामॅटिकली. सो ऑल आर करेक्ट. नेक्स्ट सेंटेन्स इज व्हेन ही आस्क्ड फॉर हर हँड इन मॅरेज. जेव्हा त्याने तिचा हात लग्नासाठी मागितला. शी रिलाइड दॅट शी वॉज हेजिटेंट टू मॅरी समवन हू कुड डाय ऑन ड्युटी. की अशा व्यक्तीशी ती लग्न करायला तिला प्रॉब्लेम आहे जो ड्युटीवरती मरू शकतो. सो शी रिलाय म्हणजे एखाद्यावरती अवलंबून असणे. सो द वर्ब इज इनकरेक्ट. द करेक्ट वर्ड इज शी रिप्लाइड. सो दिस वर्ड इज इनकरेक्ट. नेक्स्ट सेंटेन्स रियलाइजिंग हिज आर्म्स desperate armies. Desperate means separate. Desperate means different. सो त्याच्या लक्षात आलेलं आहे की त्याच्या आर्मी मध्ये कमतरता आहे, उणीव आहे. कशाची? गन पावडरची. डिफरंट शॉर्टेज. इट इज नॉट डिफरंट शॉर्टेज. The word should be acute shortage. Acute means extreme, immense shortage. Or you can also use word desperate. Desperate shortage. Desperate is the word which shows extreme need. कशाची? गन पावडरची आहे त्यांना. वॉशिंग्टन आस्क फॉर. वॉशिंग्टननं आणखीन कशाची मागणी केलेली आहे? नवीन सोर्सेसची मागणी केलेली आहे. सो द इनकरेक्ट वर्ड इज डिस्परेट. डिस्परेट मीन्स डिफरंट, असमान, इनइक्वल. सो यू हॅव टू यूज ईदर अक्यूट और डेस्परेट वर्ड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, यू हॅव टू फाइंड आउट द ग्रामॅटिकल एरर फ्रॉम गिवन सेंटेन्स. सो द फर्स्ट सेंटेन्स इज for the 13,000 अमेरिकन ट्रूप्स सर्विंग. की कारण की 13,000 अमेरिकन ट्रूप्स म्हणजे सैन्य काम करत होतं, सेवा देत होतं इन रिमोटली पार्ट ऑफ रशिया. रशियाच्या दुर्गम भागांमध्ये. सो हियर द वर्ड पार्ट इज नाउन अँड वी नीड अन ऍडजेक्टिव्ह दॅट इज रिमोट. Remote word should be there.
remote parts, दुर्गम भाग. Parts is noun, we need adjective, remotely is adverb, so इथं शब्द पाहिजे remote, so error is in B. Next, and the attack was the worst day in one of the United States least remembered military conflicts. म्हणजे तो एक असा अटॅक होता जो युनायटेड स्टेटचा कमी लक्षात राहणाऱ्या मिलिटरी वादांमधला एक अतिशय खराब असा होता. नेक्स्ट सेंटेन्स इज The Bolshevik Revolution, Russian Revolution of 1917 मध्ये झालेली बोल्शेविक जी रेव्होल्युशन आहे तिनं काय स्थापन केलेलं आहे? इन्स्टॉल्ड अ कम्युनिस्ट गव्हर्नमेंट स्थापन केलेली आहे मेक्सिको आणि सेंट पीटर्सबर्ग मध्ये, की जी पुल्ड रशिया आउट, जिने रशियाला कशातून बाहेर काढलेला आहे? विवादातून बाहेर काढलेला आहे आणि जर्मनी बरोबर पीस सुद्धा स्थापन केलेला आहे. सो देयर इज नो एरर इन दिस सेंटेन्स. लेट्स गो फॉर द नेक्स्ट सेंटेन्स. नेक्स्ट सेंटेन्स इज अबाउट हिस्टोरियंस, इतिहासकार. हिस्टोरियंस इज सब्जेक्ट, स्टिल इज एडवर्ब. Historians still debates. Historians is your plural subject. So debates is a wrong verb. We should use first form of verb, that is debate. तो historian debate करालेत, वाद करालेत. Why President Woodrow Wilson, का President Woodrow Wilson नी ट्रूप्स पाठवलेत रशियामध्ये, पण दोन्ही पण सहमत आहेत कशावरती, की ते दोन्हीच्या दोन्ही त्यांनी जे मिशन केलेले आहेत ते दोन्ही अयशस्वी ठरलेले आहेत. सो एरर इज इन ए. यू हॅव टू यूज फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब, दॅट इज डिबेट, बिकॉज युअर सब्जेक्ट इज प्लुरल सब्जेक्ट. नेक्स्ट सेंटेन्स, विथ द रशियन एम्पायर नो लॉंगर एंगेज. कारण की रशियन एम्पायर ही कुठल्याही प्रकारच्या जागतिक कॉन्फ्लिक्ट्स मध्ये, वादविवादांमध्ये गुंतलेली नव्हती. Germany had moved. So with had, have, has, had, we have to use third form of verb. So here you should use verb moved. Third form of verb should be used here. त्यांनी काय केलेले आहेत? हलवलेले आहेत. Dozens of divisions. कुठे? खूप साऱ्या डिव्हिजन्स त्यांनी फ्रान्समध्ये हलवलेले आहेत एक फायनल अटॅक करण्यासाठी आणि वॉरला संपवण्यासाठी. सो द एरर इज इन सी. नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल इज विल्सन्स स्टेटेड एम्स. विल्सनने जे काही त्याची ध्येय सांगितलेली होती, aims, Wilson's aims. Aims is plural noun. So you have to use verb were over here. So Wilson's stated aims were so ambiguous. त्याचे इतके संदिग्ध, unclear. Ambiguous means unclear होते त्याचे जे काही गोल्स होते. That की ज्यामुळं दोन्हीही US चे जे मोहिमा आहेत, एक्सपेडिशन्स म्हणजे मोहिमा रशियासाठीच्या, त्या वेगवेगळ्या मिशनसाठी काय केलेल्या आहेत त्यांनी वापरलेल्या आहेत. सो द एरर इज इन ए. नेक्स्ट, लेट्स गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. ओके, पॅसेजचे क्वेश्चन आपण लास्ट मध्ये करूया. छोटे छोटे क्वेश्चन्स ज्याच्यासाठी शॉर्ट मार्क्स आपण मिळवू शकतो ते आधी करूया. सो द नेक्स्ट 17 नंबर क्वेश्चन इज की दे हॅव गिवन यू वन सेंटेन्स अँड वन हायलाइटेड पार्ट अँड यू हॅव टू आयडेंटिफाय वेदर द गिवन पार्ट इज करेक्ट और इनकरेक्ट. आणि जर तो इनकरेक्ट आहे तर खाली दिलेल्या पर्यायांपैकी कुठलाच ऑप्शन तिथे करेक्ट बसतो. तो एव्हरी डे, दररोज वी आर रिमाइंडेड, आपल्याला आठवण करून दिली जाते की the old order is being chipped away. Chipped away means undermine. Undermine म्हणजे क्षीण होत जाणे, कमी कमी होत जाणे, cripple you can say. And
दॅट अ न्यू वर्ल्ड ऑर्डर, आणि नवीन जी जगाच्या ऑर्डर्स आहेत त्या स्लोली हळूहळू वाढत चाललेल्या आहेत, वर येत चाललेल्या आहेत. सो यू डोंट, सो ब्लोन अवे मीन्स टू गेट इम्प्रेस्ड, टेकन अवे मीन्स टू रिमूव्ह, एखादी गोष्ट काढून घेणे. लॉक्ड अवे म्हणजे एखाद्या सेफ ठिकाणी गोष्ट लॉक करून ठेवणे. सो ह्यापैकी कुठलीही फ्रेज ह्या सेंटेन्स मध्ये बसत नाहीये. त्यांच्या लक्षात काय आलेलं आहे की ऑर्डर्स जुन्या कमी कमी होत चाललेत आणि नवीन ऑर्डर्स इमर्ज होत चाललेत, वाढत चाललेत. सो यू डोंट नीड एनी काइंड ऑफ इम्प्रुव्हमेंट ओव्हर हिअर. ओके, सो नेक्स्ट लेट्स गो फॉर द नेक्स्ट एक्झाम्पल्स. इन रिसेंट डेकेड्स, गेल्या काही दशकांमध्ये, इक्विप्ड बाय इन्फॉर्मेशन रिव्होल्युशन, माहितीची जी क्रांती घडलेली आहे, इक्विप्ड बाय म्हणजे चाने सज्ज असणे. मेनी वर्क प्लेसेस, बरेच कामाच्या ठिकाणी हॅव अलाउड, त्यांनी अलाउ केलेलं आहे, परवानगी दिलेली आहे किंवा प्रोत्साहन दिली जात आहे. रिमोट वर्किंग देअर एम्प्लॉईज, की त्यांच्या एम्प्लॉईज दुरून सुद्धा त्यांच्यासाठी काम करू शकतील. ओके, सो इक्विप्ड बाय, तुम्ही एखाद्या वस्तूने सज्ज असू शकताय. इन्फॉर्मेशन रिव्हॉल्युशन साठी दिस फ्रेज इज इनकरेक्ट. सो यू हॅव टू यूज ईदर एम्पावर्ड बाय, सशक्त केलं जात आहे इन्फॉर्मेशन रिव्हॉल्युशननी, किंवा ड्रिव्हन बाय. ड्रिव्हन बाय मीन्स मोटिवेटेड बाय. So either you can use empowered by or driven by the information revolution. ने सशक्त केल्यामुळं किंवा मोटिवेटेड केल्यामुळं बऱ्याच कामाच्या ठिकाणी तुम्ही एम्प्लॉईज ना काय करू शकताय, दुरून काम करण्यासाठी अलाउ पण करू शकताय आणि एनकरेज पण करू शकताय. सो द करेक्ट ऑप्शन इज, यू कॅन, येस, ऑप्शन डी. लेट्स गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन हा कॉलम वरती बेस्ड आहे. चला कॉलम बेस्ड क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे आहेत. लेट्स गो विथ ऑप्शन्स. फर्स्ट ऑप्शन इज सी अँड डी. सी अँड डी इन रुरल कम्युनिटी मध्ये विच हॅव विटनेस्ड, की ज्यांनी, आता इकडे लक्ष देऊन बघा, रुरल कम्युनिटी मध्ये इज ऍडिशनल इन्फॉर्मेशन विच इज कंजंक्शन अगेन ऍडिशनल, विच हॅव विटनेस्ड अ रफ, की ज्यांनी बघितलेलं आहे की त्यांच्या इन्कम मध्ये, शेतीच्या इन्कम मध्ये 2011 पासून काय केलेलं आहे, उतार आलेला आहे 40%. देयर इज नो सब्जेक्ट इन दिस पार्ट. डी, द हायर बर्डन, जास्त बर्डन कशाचं, रुरल घरगुती रुरल हाऊसहोल्ड्स, ग्रामीण घरांमध्ये असलेलं जास्त एनर्जीचं ते बर्डन आहे. हु ऑफन पे हायर एनर्जी प्राइसेस, की जे जास्त एनर्जी प्राइसेस पे करतात देन अर्बन एरियाज. अर्बन एरियाज पेक्षा रुरल, ग्रामीण भागामध्ये जास्त एनर्जी बर्डन आहेत अर्बन एरियाज पेक्षा असं सांगितलंय. दिस इज आउट ऑफ कंटेक्स्ट. हे दोन्हीचे कंटेक्स्ट जुळतच नाही, त्यामुळे हा ऑप्शन तर येतच नाही. ओके, ए अँड ई, एनर्जी एफिशियन्सी, एनर्जीची जी सक्षमता आहे, कॅन प्ले, ती प्ले करू शकते. अँड इम्पॉर्टंट रोल, एक मोठा रोल प्ले करू शकते. इन लिफ्टिंग, काय काढून घेण्यासाठी, ई, विंड एनर्जी टॅक्सेस काढून घेण्यासाठी, नो, हे पण होऊ शकत नाही. दिस इज अगेन आउट ऑफ कंटेक्स्ट. अगेन एनर्जीची क्षमता कॅन प्ले, ती एक चांगला रोल प्ले करू शकते. इन लिफ्टिंग, काय काढून घेण्यासाठी, हाय एनर्जी बर्डन काढून घेण्यासाठी, जे रुरल हाऊसहोल्ड, ग्रामीण घरांवरती पडलेलं आहे, जे जास्त एनर्जीच्या प्राइसेस पे करतात अर्बन एरियाज पेक्षा. येस, हे कंटेक्स्ट वाइज पेअर मॅच होत आहे. सो ए अँड सी इज द करेक्ट पेअर ओव्हर हिअर. नेक्स्ट, चला नेक्स्ट सेंटेन्स मध्ये काय दिलंय, फिलर आलेला आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे, यू हॅव टू, ओके, मल्टिपल फिलर क्वेश्चन. इट इज मल्टिपल फिलर क्वेश्चन. सो इथे तुम्हाला एक किंवा एक पेक्षा जास्त वर्ड्स तुम्ही फिलअप करू शकता. बघूया. इट इज नेसेसरी, हे गरजेचं आहे. टू, हिअर वी हॅव टू यूज फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब. टू इन्फिनिटिव्ह, टू इन्फिनिटिव्ह इज युज्ड. इट इज नेसेसरी, हे गरजेचं आहे. टू डॅश द परचेसिंग पॉवर. परचेसिंग पॉवर म्हणजे क्रय शक्ती, की तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या वस्तू विकत घेण्याची तुमची ॲबिलिटी,
कुणाची? फार्मर्स आणि लेबररची. शेतकऱ्यांची आणि कामगारांची क्रय शक्ती डॅश करणं गरजेचं आहे टू गिव्ह अ फर्दर म्हणजे आणखीन, फिलिप म्हणजे प्रोत्साहन, एनकरेजमेंट टू इन्क्लुसिव्ह डेव्हलपमेंट, सर्वसमावेशक विकासासाठी. सो हे सेंटेन्स पॉझिटिव्ह टोनचा आहे. कसल्या टोनचा आहे? पॉझिटिव्ह टोनचा आहे. वी नीड अ पॉझिटिव्ह वर्ड. तो शेतकऱ्यांची आणि कामगारांची क्रय शक्ती वाढवण्यासाठी, बूस्ट करण्यासाठी, एनहान्स करण्यासाठी त्याची काय आहे? आपल्याला खूप गरज आहे. सो अपहोल्ड मीन्स सस्टेन. अपहोल्ड मीन्स सस्टेन. एखादी गोष्ट आहे तिथेच थांबणे, धरून ठेवणे, पकडून ठेवणे, टिकवून ठेवणे. दिस इज निगेटिव्ह काइंड ऑफ वर्ड. दिस इज हिंडर. हिंडर मीन्स ऑब्स्ट्रक्ट, स्टॉप, अडथळा आणणे, थांबवणे एखादी गोष्ट. दिस इज अगेन निगेटिव्ह काइंड ऑफ वर्ड. सो हे दोन वर्ड तर इथे बसतच नाही. सो हे दोन वर्ड्स जे सिमिलर आहेत. सो ऑप्शन इज 2 and 3. नेक्स्ट. ओके, अगेन नेक्स्ट मध्ये त्यांनी काय दिले आपल्याला? दे हॅव गिव्हन अस अ सेंटेन्स जिथे त्यांनी 4 वर्ड्स आपल्याला हायलाइट केलेत आणि कुठला वर्ड ग्रॅमॅटिकली किंवा कंटेक्स्चुअली इनकरेक्ट आहे हे आपल्याला शोधून काढायचं आहे. वन रिझन ऑफ सिलेक्टिंग, एक कारण आहे की आपण ऑनलाईन शॉपिंगला सिलेक्ट करतोय, इज दॅट, की ते कुठलं आहे? वन कॅन, एखादी व्यक्ती ब्राउज करू शकते, खूप वेळ शोधू शकते, फॉर नंबर ऑफ आवर्स, किती पण तास, ऍट वन्स लीजर टाइम. लीजर मीन्स फ्री टाइम, जेव्हा त्याला फ्री टाइम मिळेल, विदाउट अ सेल्स पर्सन, जिथे कुठलाही प्रकारचं सेल्स पर्सन, पियर ओव्हर द शोल्डर अँड मेकिंग अनवॉन्टेड, की जो सतत तुमच्याकडे बघत राहणार नाही. अँड मेकिंग VING. So here you have to use parallelism structure. Making unwanted recommendation and peering over the shoulder. So peer पेक्षा आपण काय करायला पाहिजे? इथं VING फॉर्म यूज करायला पाहिजे. पॅरलिझम स्ट्रक्चर, इक्वल रँकचे कंटेंट्स आपण कनेक्ट करायला पाहिजे, कंजंक्शन ऍड. सो पियरच्या जागेला काय पाहिजे? पियरिंग. डोकावत राहणार तो तुमच्यावरती सतत आणि तुम्हाला तो कसा करत राहणार आहे? नको असलेल्या गोष्टी रेकमेंड करत राहणार आहेत तो सेल्स पर्सन. चला नेक्स्ट सेंटेन्स काय आहे बघा. नेक्स्ट सेंटेन्स इज अकॅडमिक रिसर्चर्स, जे काही संशोधक आहेत, हॅव रिपीटेडली, त्यांनी परत कन्फाइंड करणे म्हणजे रिस्ट्रिक्ट करणे, त्यांनी बंधन घातलेलं आहे. दॅट प्रोफेशनल्स ऑफन कॉन्ट्राडिक्ट, की प्रोफेशनल लोक जे असतात ते सतत कॉन्ट्राडिक्ट म्हणजे विरुद्ध, उलट, वेगळं बोलत असतात. डिफर फ्रॉम, कॉन्ट्राडिक्ट मीन्स टू डिफर फ्रॉम देअर ओन प्रायर जजमेंट, त्यांचे आधीचे जे प्रिव्हियस जजमेंट आहे त्याच्यापेक्षा नेहमी वेगळं सांगत असतात. वेन गिव्हन द सेम डेटा, जेव्हा ते तोच डेटा देत असतात वेगवेगळ्या वेळेला, म्हणजे ते प्रत्येक वेळी वेगळ्या वेळेला एकाच गोष्टीबद्दल वेगवेगळी माहिती सांगत असतात. सो context wise confined is a wrong word over here. The researchers have repeatedly confirmed, ते सतत त्यांनी काय केलेलं आहे? asserted, ठामपणे सांगत राहिलेले आहे की जे प्रोफेशनल्स असतात ते वेगवेगळी माहिती प्रत्येक वेगवेगळ्या वेळेला देत राहत असतात. चला नेक्स्ट क्वेश्चन इज बेस्ड ऑन अगेन column. Let's start with options A and D. Some studies indicate, काही अभ्यासांमध्ये असं दिसून आलंय की एक्सरसाइज न चेंज होतात मोलेक्युलर सिग्नलिंग इनसाइड फॅट सेल्स, आपल्या फॅट सेल्स मध्ये असलेले मोलेक्युलर सिग्नलिंग हे बदलत राहत असतात. डी, बाय इटिंग मोर आफ्टरवर्ड्स, नंतर जास्त खायचं, और अनकॉन्शियसली, अजाणतेपणी, डायलिंग बॅक मीन्स लेसनिंग, कमी करत जायचं आपल्या बॉडीचं मेटाबॉलिक ऑपरेशन टू रिड्यूस ओव्हरऑल डेली एनर्जी एक्सपेंडिचर, आपल्या दररोजचं एनर्जीचा जो खर्च आहे तो कमी करण्यासाठी. सो कंटेक्स्ट वाईज तर हे जोडतच नाही. स्टडीज इथं तुमच्या खाण्याबाबतीच्या हॅबिट्स सांगितल्यात आणि इथं तुमच्या एक्सरसाइज मुळे काय होतंय बॉडी मधल्या फॅट सेल वरती. सो कंटेक्च्युअली तर हे येतच नाही.
बी अँड ई वी टेंड टू कंपन्सेट. आपल्याला काय सवय असते की आपण भरत राहतो, मोबदला देत राहतो फॉर सम पोर्शन्स ऑफ द मेअगर कॅलरिफिक आउटलेट फ्रॉम एक्सरसाइज. म्हणजे तुम्ही एक्सरसाइज मुळे जेवढे पण थोडीफार कॅलरी जी जाळलेली आहे, इन्व्हेस्ट केलेली आहे, आउटले मीन्स इन्व्हेस्ट केलेली आहे, ती तुम्ही कंपन्सेट करताय. कशाने कंपन्सेट करताय? अनलेस जर तुम्ही कमी केलं नाही मोठ्या प्रमाणात तुमचा जेवणाचा इंटेक. दोन्ही पण कंटेक्स्ट वाईज मॅच होत नाहीत. अगेन दिस इज रॉंग. बीई आपल्याला सवय असते की आपण जेवढी पण एक्सरसाइज मध्ये एनर्जी किंवा कॅलरीज बर्न केलेले आहेत तो पोर्शन परत भरून घ्यायचा बाय इटिंग मोर, जास्त खाऊन. और अनकॉन्शियसली अजाणतेपणी काय करायचा की आपल्या बॉडीचा मेटाबॉलिझम रेट कमी करायचा. डायल बॅक म्हणजे टू रिड्यूस और लेसन काय आवर बॉडीज मेटाबॉलिक ऑपरेशन्स. आपल्या बॉडीचे मेटाबॉलिक ऑपरेशन जे आपण कशासाठी वापरतोय? रोजमर्राच्या एनर्जीच्या खर्चासाठी वापरत असतो. येस, दीज टू आर contextually correct. Okay.